आईची मांडी माझं डोकं, आईच्या कुशीत रिकाम खोकं, खोक्यात रिकाम्या वेड्या उचापती, वेडावलेले विचार आणि बुंगाट गती, आईचा स्पर्श निराकार, प्रश्नांचा परामर्श, तिचा स्वर गाईची अंगाई आणि गाभुळलेली चिंच, तशी माझी आई. आईशिवाय आपण काहीही करू शकत नाही. आईमुळेच तर जन्माला येतो. आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं इमोशन म्हणजे आई. तेच इमोशन घेऊन येत आहेत सचिन भांगरे आणि त्यांचे सहकारी मुंबईहून. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. बाळ नितीन, हे बघ, इकडे शांतपणे खेळा, कुणाला त्रास देऊ नकोस. संध्याकाळी तुझी आई येईल आणि तुला घेऊन जाईल घरी. हां, ओके, बाय. मैं कभी बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हूँ मैं, यूं तो मैं दिखलाता नहीं, तेरी परवाह करता हूँ माँ, तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता मेरी माँ. भीड़ में यूं न छोड़ो मुझे, घर लौट के भी आना पाऊँ माँ. भेजना इतना दूर मुझको तू, याद भी तुझको आना पाऊँ माँ. क्या इतना बुरा हूँ मैं माँ, क्या इतना बुरा मेरी माँ. जब भी कभी पापा मुझे जो जोर से झूला झूलाते हैं माँ, मेरी नजर ढूंढे तुझे, सोचूं यही तू आके थामेगी माँ. उनसे मैं ये कहता नहीं, पर मैं सहम जाता हूँ माँ. चेहरे पे आने देता नहीं, दिल ही दिल में घबराता हूँ माँ. तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता मेरी माँ. सुबोध, मला असं वाटतं हे गाणं निवडणं हे तुमचं सगळ्यात मोठं यश आहे, आणि ती परिस्थिती निर्माण करणं हे त्याच्यातला यशाचा दुसरा टप्पा आहे. काही काही इमोशन्स हे आपल्या खूप आतमध्ये हृदयाशी जोडलेले असतात.
हे बघताना मी कनेक्ट का झालो पटकन त्याच्याशी, याचं कारण नुकतंच आता हा बालगंधर्व तुमच्या समोर येईल आणि ते बघताना त्याच्यात सुद्धा असाच प्रसंग आहे, फक्त उलटा आहे. इथे आई त्या मुलापाशी नाहीये म्हणून त्याला दुःख होत आहे आणि तिथे वडिलांपाशी मुलगी नाहीये, ती त्यांना सोडून गेली आहे. आणि आपल्या प्रयोगाच्या आज माझा रात्री एका नवीन नाटकाचा शुभारंभ आहे आणि त्याच दिवशी सकाळी माझी मुलगी मला सोडून गेले, तरी सुद्धा बालगंधर्वांनी त्या नाटकात भूमिका केली आणि 16 वेळा वन्समोर घेऊन 8 तास ते नाटक केलं. तर मला असं वाटतं की अशा प्रकारची परंपरा आपल्या महाराष्ट्रात आहे आणि ज्यांनी वैयक्तिक आपल्या जीवनापेक्षा सुद्धा आपल्या प्रेक्षकांचा आनंद, त्यांना मिळणारं समाधान याला सर्वात जास्त महत्त्व दिलं आणि त्यांच्यासाठी प्रसंगी आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून काम केलं, अशा माणसांची उज्ज्वल परंपरा आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि याच परंपरेचे तुम्ही एक भाग आहात आणि ही परंपरा तुम्हीही पुढे तुमच्या कलेच्या माध्यमातून चालवणार आहात. त्याच्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. बोलायचं नव्हतं, पण गेला एपिसोड झाला आमचं, जेव्हा गेलं शूट झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी चेतनची आई ऑफ झाली, आम्हाला सर्वांना सोडून गेली. आणि मी आमच्या ग्रुपतर्फे आणि हॅट्स ऑफ आहेत त्याला, का त्यावेळी पण तो आमच्याबरोबर होता आणि आज 7ही दिवस झाले नाही त्या गोष्टीला, हा आजही आमच्यासोबत आहे. त्याच्यासाठी हॅट्स ऑफ आहे, सॅल्यूट आहे. म्हणजे आता सुबोधनी जे सांगितलं, महाराष्ट्रात ही परंपरा आहे, ती परंपरा आजही कायम आहे आणि शो मस्ट गो ऑन. हा परफॉर्मन्स त्याच्या आईला समर्पित होता आमच्या. आणि तुझ्या आईचे आशीर्वाद तुझ्या पाठी कायम आहेत मित्रा. जी आता जिथे कुठे असेल तिथनं तुझ्यावर, तुला बघून, तुझं काम बघून तिचं तुझ्यावरचं प्रेम, तुझ्याबद्दलचा अभिमान तिचा अजून वाढला असेल आणि हे मी तुला खात्रीने सांगतो. मकरंद साहेब, काय तुम्ही अशा परफॉर्मन्सने जज करणं थोडंसं मुश्किल होऊन जातं. सुबोध, जसं तू मला आत्ता सांगितलंस की बालगंधर्वांची जेव्हा मुलगी गेली त्याच्यानंतर त्यांना परफॉर्म करावं लागलं, तर हा नेहमीच मला असं वाटतं की कलाकाराला लाभलेलं, जसं आपण म्हणतो वरदान आहे, तसा श्राप सुद्धा आहे हा थोडासा, की त्याला कला बाजूला ठेवून चालत नाही. एका कलाकारावर काय दडपण असतं त्या कलेचं, तरी सुद्धा त्याला करावं लागतं. तर मला फक्त एवढंच याच्या सोगानी सुबोधला विचारावं असं वाटतंय. सुबोध, एखाद्या भूमिकेची अशी इमोशन जी अगदी बेसिक इमोशन आहे, आणि आता तूही स्वतः एक वडील आहेस, त्यामुळे बाप होणं काय हे तुलाही माहिती आहे, आणि त्याचबरोबर कलाकार. आणि त्यावेळी तुझ्या मनात सचिन हे तुझ्या ग्रुपसाठी पण आहे, त्यावेळी एक कलाकार म्हणून तुझी प्रिपरेशन, ही एक्झॅक्टली प्रिपरेशन काय झाली? मला कायम असं वाटतं की दुःखातनं बाहेर पडण्यासाठी आपण कामात जास्त लक्ष देतो आणि ते काम आधीपेक्षा जास्त चांगलं होतं. आय थिंक यू हॅव गॉट युअर आन्सर. तर आजचा तुमचा परफॉर्मन्स हा माझ्यासाठी तरी स्पर्धेबाहेरचा आहे. आपल्या मराठी पाऊल पडते पुढे मध्ये आज येऊन तुम्ही सादर केला हा प्रयोग. एवढ्या दुःखात आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. कवी ग्रेसांचा एक शब्द आहे, दुःख वैभवाची संपन्नता. त्याची प्रचिती मला आता येते या सगळ्या गोष्टीवरून. मुग्धा, आई हे असं नातं आहे जे आपल्याला नेहमीच शक्ती देत असतं, आणि गॉड ब्लेस हर सोल, आणि ते तुम्हाला आणि सगळ्यांना शक्ती देत राहणार आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, तुमची कल्पना, स्किल, तुझा आवाज आणि तुमच्या सगळ्यांचं ते एक एनर्जी मला खूप आवडली. मला माहीत नव्हतं म्हणून जरा वाटत होतं आधी की एक इमोशन जास्त तुम्ही पुढे मांडली, तुमच्या स्किलपेक्षा इमोशन जास्त आज महत्त्वाची होती. पण छान वाटलं, एक वेगळा प्रकार झाला. मला खूप भरून आला तुमचा परफॉर्मन्स बघा. थँक्यू. मकरंद सर, किती पदकं द्याल तुम्ही?
9 पदक. 10 पैकी 9 पदकं मकरंद सरांनी दिलेली आहेत.